मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे प्रशासनाची अक्षरशः झोप उडाली, कारण कंत्राटदारांकडून मध्यरात्रीच रस्त्यांची डागडुजी करण्यात आली। रात्रीच्या अंधारामध्ये खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं। रस्त्यांची दुरावस्था अत्यंत बिकट आहे, कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती सततची वाहतूक कोंडी आणि त्यामुळे चाकण एमआयडीसी मधील 20 लघुउद्योजकांना आपल्या कंपन्या या स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला गेला होता। आणि या पार्श्वभूमीवरती उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकण एमआयडीसीचा दौरा करणार होते। त्यामुळे प्रशासनासह कंत्राटदारांची झोप सुद्धा उडाली। मध्यरात्रीमध्येच रस्त्यांची डागडुजी करण्यात आली। रस्त्यालगतच्या साइड असलेल्या पट्ट्या सुद्धा भरण्याचं काम अंधाऱ्या रात्री करण्यात आलेलं आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवरती आज एक बैठक घेणार आहेत। त्यावेळी औद्योगिक क्षेत्रातील अडीअडचणी एकनाथ शिंदे जाणून घेणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक राजकीय महत्त्व सुद्धा या सगळ्या दौऱ्याला सांगण्यात आले, कारण एकंदरीतच आज उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकणच्या दौऱ्यावरती आहेत। उदय सामंत येणार म्हणून रस्त्यांची डागडुजी सुद्धा मध्यरात्रीच करण्यात आली। एकनाथ शिंदे सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक आज घेणार आहे। सर्व चाकणकरांना आणि उद्योजकांना नमस्कार। मी धनंजय शेडबाळे। आत्ताच मी उदय सामंत सरांशी बोललो। त्यांनी सांगितलं की मी 3 पर्यंत येतो चाकणमध्ये आणि त्यानंतर आपण तुम्ही म्हणाल तितका वेळ आपण दौरा करू, आपण सगळी पाहणी करू आणि त्याच्यानंतर आपण मीटिंग घेऊ। हे सगळ्यांच्या माहितीसाठी मी टाकतो आहे। भेटूया, आपल्या समस्या सोडवून घेऊया, समन्वय योग्य रीतीने साधूया आणि आपले समस्या सगळ्या सोडून चाकण स्वच्छ, हिरवागार आणि ट्रॅफिकसाठी कोंडी मुक्त करूया।